हर हर महादेव. आज दिनांक 2 जून 2026. आपल्या चारधाम यात्रेतील 22वा दिवस. सुंदर अशी सकाळ होती. गंगेच्याच किनाऱ्यावर असल्यामुळे येथे स्नान वगैरे आटोपलं आणि त्याच आपल्या धारालीच्या आश्रमामधून चालायला सुरुवात केली. खूप सुंदर असं वातावरण होतं. याच वातावरणाचा आनंद घेत घेत आम्ही पुढे आलो आणि एक माहिती देखील झाली. आता आपण ज्या या धारेवरून चालतोय, या धारेच्या जागेवरच येथे असलेलं जुनं शिवमंदिर होतं असं सांगितलं जातं आणि आश्रमही होतं. ते या धाराली गावामध्ये झालेल्या ढगफुटीमुळे हे हा असा विध्वंस झालेला आहे. आपण पाहू शकतो कशा प्रकारे हा विध्वंस झालेला आहे. आम्ही पुढे निघालो. एका ठिकाणी गंगेच्या पात्रामध्ये खूप मोठं असं विस्तीर्ण बीच सारखं वातावरण तयार झालं होतं. झाला हे गाव येण्या अगोदर हे असं बीच सारखं वातावरण आपल्याला पाहायला मिळालं. इथूनच आम्ही या समोर दिसणाऱ्या डोंगरावर चढणार होतो. तत्पूर्वी काहीतरी पोटामध्ये भर घालावी म्हणून थोडंसं बिस्किट वगैरे चहा-पाणी केलं आणि या डोंगरावर चढायला सुरुवात केली. डोंगरावर चढत असताना वाटेमध्ये सफरचंदाची बागही लागली, जी गेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलीच आहे. आपण पाहू शकतो हे कशाप्रकारे येथे फळ लागलेले आहेत. साधारण पाऊण तासामध्ये आम्ही माथ्यावर येऊन पोहोचलो. तिथे पुन्हा थोडेसे काहीतरी खाल्ले आणि पुन्हा पुढे चालायला सुरुवात केलो. आपण पाहत असलेल्या पॉइंटवरून आम्हाला त्या पॉइंटला खाली उतरायचे होते. साधारण येथेही उतरायला अर्धा पाऊण तास लागेल. येथूनच आपली यापूर्वी सुरुवात झाली होती. या मंदिरामध्येच आम्ही एका रात्री मुक्कामासाठी होतो आणि तिथूनच पायवाटेनं आम्ही पुढे चालायला सुरुवात केली. एक एक पाऊल आता आपण पुढे चालू लागलो होतो. जसजसं पुढे जात होतो तसतसं अंतर बरचसं कमी होत होतं आणि थोडंसं ऊनही कमी होतं. त्याच्यामुळे थोडीशी जरी हवा आली तरी थोडीशी थंडी लागत होती. त्याच थंडी आणि थोडं गरम असं दोन्हीचं संमिश्र वातावरणाचा आनंद घेत खाली उतरत होतो. वाटेमध्ये एक छोटासा धबधबाही लागला. त्याचाही आनंद घेतला. थोडा वेळ तिथे बसून या धबधब्यातून पडणाऱ्या पाण्याचं प्राशन केलं. अमृतानेही गोड असलेलं हे पाणी पिण्यासाठी खूप सुंदर असं लागलं आणि थंडही तेवढंच होतं. कारण इथून येणारा प्रत्येक थेंब हा बर्फातून खाली ओसरत होता. कारण ज्या डोंगरांमधून, ज्या पर्वतांमधून आम्ही रस्ता काढत होतो, त्याच्या शिखरावर अक्षरशः बर्फच होता. त्याच्यामुळे येथे ओसंडून वाहणारा हा प्रत्येक थेंब बर्फाचाच होता. पुढे चालू लागलो. आता गगनाने हे ठिकाण साधारण 2 ते 3 किलोमीटर अंतर राहिले होते. 3:45च्या आसपासचा वेळ झाली असावी आणि 4:15 ते 4:30च्या दरम्यान आम्ही गगनानी या गरम कुंडाच्या येथे येऊन पोहोचलो. हे पराशर ऋषी यांची तपश्चर्यास्थळी आहे. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण गगनानी कुंडाचा उल्लेख केलेलाच आहे. येथे जसे आम्ही पोहोचलो तसे पुढे एका आश्रमाकडे निघालो. आश्रमाकडे जातानाच वाटेमध्ये जोडीचे साप दिसले. आपण पाहू शकतो हे किती मोठे आहेत. आम्हाला बाबाजीने सांगितले आश्रमाकडे जावा, परंतु त्यांना नकार देत आम्ही बाकीच्यांनाही सांगितले, कारण रस्ता मोकळा झाल्याशिवाय आम्ही वर चढू शकत नव्हतो आणि हे दोघेही त्यांच्या रासलीलेमध्ये मग्न होते. आम्हाला काही सुचत नव्हतं, कारण हाच रस्ता आमच्या आश्रमामध्ये जाणार होता.
आपण पाहू शकतो कशा प्रकारे हे दोन्ही साप मग्न होते. येथे असलेला एक साप पकडणाऱ्या व्यक्तीने दोघांनाही जंगलात नेऊन सोडले आणि तेव्हा कुठे आम्ही आश्रमामध्ये येऊन पोहोचलो. आश्रमामध्ये पोहोचल्यानंतर सर्वात प्रथम येथे असलेल्या गरम कुंडामध्ये अंघोळ वगैरे केली आणि दर्शन वगैरे घेऊन पुन्हा आश्रमामध्ये येऊन पोहोचलो. अशा प्रकारे आजचाही दिवस आमचा छान गेला. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत सगळ्याला हर